उपेक्षा पारमिता. उपेक्षा पारमिता म्हणजे निरपेक्ष भावनेने सतत प्रयत्न करीत राहणे. निरपेक्ष भावनेने सतत प्रयत्न करीत राहणे. त्यानंतर आहे निष्कर्म पारमिता. निष्कर्म पारमिता म्हणजे की अहिक सुखाचा त्याग करणे. म्हणजे दुसऱ्याच्या जीव वाचवण्यासाठी एखादा आपण कधी कधी जीव देतो ना, प्राणत्याग करतो ना, त्याला अहिक म्हणजे निष्कर्म पारमिता म्हणतात. ज्याप्रमाणे तथागत भगवान बुद्धांनी 3 महाल असताना सुद्धा त्यांनी या जगाच्या कल्याणाकरता, दुःखमुक्तीकरता, लोकांना सुखाचा मार्ग दाखवण्याकरता ही निष्कर्म पारमिता पार पाडलेली आहे. सोपं उदाहरण आहे हे निष्कर्म पारमिताचं. यानंतर तथागतांनी दिलेली पारमिता म्हणजे अधिष्ठान पारमिता. अधिष्ठान पारमिता म्हणजे ध्येय गाठण्याच्या दृष्टीने केलेला दृढ निश्चय. ध्येय गाठण्याच्या दृष्टीने केलेला दृढ निश्चय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण या ठिकाणी देऊ इच्छिते थोडंसं, की बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला, त्यानंतर चौदागडाचा सत्याग्रह केला, मुखेडचा सत्याग्रह केला नांदेडमध्ये, आणि त्यांनी अनेक सत्याग्रह केले. त्यानंतर राज्यघटना लिहिली, संविधान लिहिली, शिवाय दीक्षा घेऊन 5 ते 6 लाख लोकांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन त्यांना बौद्ध धर्मात आणणे ही काही सोपी गोष्ट नाही. त्यांचं अधिष्ठान, त्यांचे अधिष्ठान पारमिता ही ध्येय गाठण्याचे स्वप्न होतं ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि ही अधिष्ठान पारमिता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी लागू पडते या ठिकाणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी मी हे म्हणते, इथे एक शेर मला म्हणा वाटतो की गुलामीच्या पिंजऱ्यात अडकलेली निष्पाप पाखरं, गुलामीच्या पिंजऱ्यात अडकलेले निष्पाप पाखरं त्या पिंजऱ्यात आत्ताही सडले असते. गुलामीच्या पिंजऱ्यात अडकलेली निष्पाप पाखरं त्या पिंजऱ्यात आत्ताही सडले असते, आणि भीमाने आजाद केले नसते तर ही पाखरं आज मोकळ्या आकाशात उडाले नसते. आणि या ठिकाणी नंतर वीर्य पारमिता सांगितलेली आहे. वीर्य पारमिता म्हणजे आळस विरहित जीवन जगणे. यात किंचितही हाती घेतलेले काम न डगमगता, माघार न देता ते पार पाडणे याला म्हणतात वीर्य पारमिता. त्यानंतर शांती पारमिता. शांती पारमिता म्हणजे द्वेषाला द्वेषाने उत्तर न देणे. द्वेषाला द्वेषाने म्हणजे त्यांना आरे म्हणलं की आपण कार्य म्हणणं, तर हे याला म्हणतात शांती पारमिता. म्हणजे द्वेषाला द्वेषाने उत्तर न देता म्हणजे प्रेमाने वागणं. यानंतर आहे सत्य पारमिता. म्हणजे माणसानं नेहमी सत्य बोलावं, कधीही खोटी व्यर्थ बळबळ करू नये. म्हणजे सत्य पारमिता म्हणजे ही वाचा जी आहे ती सत्य असली पाहिजे, आणि वाचेचे पालन नीती म्हणून न करता ते नीती म्हणून केलं पाहिजे, अशी ही सत्य पारमिता आहे. यानंतर तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेली पारमिता आहे करुणा पारमिता. करुणा पारमिता म्हणजे प्राणी मात्राविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता. प्राणी मात्राविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता. आणि यानंतर तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेली पारमिता म्हणजे मैत्री पारमिता. म्हणजे सर्व प्राणी मात्राविषयी मैत्री बाळगणे. नुसती प्राणी मात्राविषयी नव्हे, मानवाविषयीच नव्हे, तर शत्रूंविषयी देखील मैत्री भावना बाळगणे. कारण की जो माणूस मैत्री भावनेनं वागतो, निर्भयपणे तो कुठेही जाऊ शकतो, त्याला शत्रू नसतो, जातो ना कुठे निर्भयपणे. म्हणून ही मैत्री पारमिता सुद्धा जीवन जगण्यासाठी किती आवश्यक आहे असा तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या ह्या 10 पारमिता आहेत. तर अशा प्रकारे तथागत भगवान गौतम बुद्धांनी सारनाथ येथे या 5 परिव्राजकांना हा धम्मोपदेश दिलेला आहे, हा विशुद्धी मार्ग सांगितलेला आहे. आणि त्या दिवशी आषाढ पौर्णिमा होती, तो वार होता बुधवार, आणि बुधवारा दिवशी बुधवार होता, मग लक्षात ठेवा वार बुधवार आणि आषाढ पौर्णिमा. आणि 5 परिव्राजकांसमोर तथागत भगवान गौतम बुद्धांनी